आता ज्याच्या घरी भजन राहतो तोच म्हणतो की ह्या उदबत्त्या घ्या, हे कापूर घ्या आणि तुमच्या हाताने तुमची पेटवून घ्या. असे भजनं झालेले आहे महाराज. भजनं करणारे भजन करतात आणि भजन सांगणारा घरी झोपतो मालक. पहिले म्हणायचे लोक जय गुरु, तर दुसराही म्हणायचा जय गुरु. आता जय गुरु जर म्हटलं तर तो म्हणतो जय गुरु काम सुरू, गुरु मेल्यावर मी काय करू. तिसरा म्हणतो तू काळ्या जमा कर जळायला. अशी परिस्थिती झालेली आहे महाराज. पहिले लोक घरात लिहून ठेवायचे शुभ लाभ, मग अतिथी देवो भव. आता लिहून ठेवतात की कुत्र्यापासून सावधान राहा. म्हणजे जो पाहुणा आपल्या घरात येतो त्याला आपण कुत्र्यापासून सावधान राहण्यासाठी सांगतो. किती लाजिरवाणी गोष्ट आहे. आता 50% सोलचिट्टीचे प्रमाण वाढलेले आहे. मुलीपेक्षा बायाच जास्ती पडून चालल्या आहेत. 4-4 लेकराच्या बाया पडून चालल्या आहे महाराज. तरी समाजाला याचं काही वाटत नाही महाराज. पहिले विचार यायचा की मुलगा कसा मिळेल मुलीला. आता विचार पडतो की बायको कशी मिळेल. ही परिस्थिती झाली आहे महाराज. आणि मिळाली सुद्धा बायको तर ती राहील का नाही याची गॅरंटी नाही महाराज. असा काळ आलेला आहे महाराज. एक वाक्य आहे की मांद पचवाव म्हशीने आणि धन पचवाव मारवाड्या कोंबट्याने. आपल्या माणसाला पचतच नाही महाराज. आपलं कसं आहे, आज मटण तर उद्या चिकन. अशा पैसा आपण मागे चाललोय महाराज.